नमस्कार, कसे आज सगळेजण. तर आपण आज पाहतो रेसिपी टोमॅटोची आमटी. तर सगळ्यात आधी मी घेतलेली आहे तुरीची डाळ, छान धुवून घेतली. वरण जसं करतो तशी ती छान शिजवून घेतलेली आहे. तर तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली आहे. पातेलं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये टाकलं आपण तेल, मोहरी, जिरे आणि हिंग. अजून एक गोष्ट टाकलेली नाही आहे, ती सांगा तुम्ही काय टाकली आहे. आणि छान तडतडल्यावर टाकलं आहे आपण टोमॅटो. 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, तीच टाकलेली आहे. टोमॅटो छान परतून झाल्यावर मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. आणि हेच मीठ टाकून पण खूप सुंदर चपाती बरोबर छान लागते. आणि त्याच्यानंतर आपण वरण जे केलं होतं ते छान आपण घोटून घेतलं होतं रवीने. मग ते वरण जे आहे ते आपण त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे. आणि आपलं घट्ट पातळ कसं हवं, तर आमटी म्हटलं, वरण म्हटलं की जरा पातळच छान लागतं. तर मग आपल्या सोयीनुसार किती पातळ हवं तसं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. शक्यतो गरम पाणी टाका आणि मीठ टाकून घेतलं आहे. झाला, मस्त उकळी येऊन द्यायची. आणि आता पुढची प्रोसिजर, आपण फोडणीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात तेल किंवा तूप टाका. तूप टाकलं तर बेस्टच आहे. त्यानंतर लसूण तडतडून दिला आहे, 7-8 पाकळ्या चांगल्या लसणाच्या घेतल्या होत्या. थोडीशी मिरची पावडर आणि कोथिंबीर, याचा छान तडका दिलेला आहे. आणि तो आता आपण त्या आमटीमध्ये टाकणार आहोत. वरून आमटीला तडका दिला की चव एकदम मस्तच लागते. तसं तुम्ही फोडणीतसुद्धा लसूण टाकू शकता, पण मी तडका दिलेला आहे. तो आता आपण हे टाकून घेतो आहे वरणामध्ये, म्हणजेच टोमॅटोच्या आमटीमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर कशी वाटते टोमॅटोची टोमॅटोची आमटी नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि नक्की करून बघा ही टोमॅटोची आमटी, नक्कीच तुम्हालाही आवडेल. आपलं भाताबरोबर, चपातीबरोबर गरम गरम खूप म्हणजे खूप सुंदर लागते. तर चला, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.